गणपतीचं पूजन केलं असं तर म्हणलं अरे तो जगत पिता आहे तर त्याला काय त्याचं कळणार आहे आणि त्याला सांगायचं तरी काय ते सांगून सांगून न ऐकतील म्हणून सद्गुरु सांगे सत्शिष्याशी वाद्याशी बोलू नये अंतरीचे साधन आपले नाम आलेचे काय काय प्रश्न विचारतो तो अशी कॉलेज मधली 10-12 पोरं तिकडे पंढरपूरकडे फिरायला गेली आणि रस्त्याला जाताना ते ऊसाचे सरबतवाले असतात बघा प्रत्येकाला ऊसाची शेती आणि शेतीच्या बाजूला रस्त्यावरती ती गाडी असते आणि त्या गाडीला ऊसाचा सरस निघाला का लोक घेत असतात त्या पोराने ते थांबले तो रस घेण्याकरता थांबले काही रस घेतला आता पण त्याने बघितलं हे ऊसाचं यंत्र फिरतंय आजूबाजूला बघितलं तर इलेक्ट्रिसिटीची वायर कुठे दिसत नाही आज सारखा फिरतो तरी कसा काय हे यंत्र फिरतं कसं काय त्यांच्या शेतकऱ्याला विचारलं का हो काय हे तुमचं ऊसाचं ते यंत्र फिरतंय खरं पण आम्ही आजूबाजूला बघतो इलेक्ट्रिसिटीची वायर कुठे इथं आली नाही हे फिरतं कसं त्याला सांगितलं तुला दिसत नाही का एवढं त्याला बैल जोडलंय ते बैल फिरतंय म्हणून ते यंत्र फिरतंय ते म्हणलं असं पण असतं का यांनी कधी बैल पाहिलेला नव्हता त्याला एक सगळा लाईटनीच होतं माहिती आहे तो म्हणला असं पण असतं का शेतकरी म्हणला अरे काय तुला सांगावं अरे बैल किती कामाचं आहे आपल्या तुला काय कळतं का अरे हेच नाही बैलाशी बरीच कामं करत असतात आम्ही बरीच कामं बैलांकडून करून घेतो आतमध्ये जरी बैल असले तरी आम्ही बाहेर असतो तरी आतमध्ये आमची कामं चालू असतात म्हणून कसं काय बैल आतमध्ये फिरत असला तरी कहाण्यातना तेल काढू शकतो आम्ही बैलाच्या सामर्थ्याने ते विहिरीतलं पाणी मोठाने बैलाने काढू शकतो तो बैल फिरत असतो आणि काम बरोबर होत असतो तो म्हणला का हो समजा तुम्ही बाहेर असलात आणि बैल आतमध्ये असतात तर तुम्हाला कसं कळणार बैल फिरतोय का नाही ते म्हणलं कसं म्हणजे आम्ही बैलाच्या गळ्यात एक घंटी बांधलेली असते बैल चालतो तेव्हा घंटी काय होते आवाज असते आम्हाला बरोबर कळतं पण ते कॉलेजचं डोकं ते म्हणलं का हो समजा धरून चला बैल उभा राहिला असं आणि नुसतीच मान हलवत असं मग तुम्हाला कसं कळणार आतमध्ये बैल फिरतोय कसं कळणार त्यांनी उत्तर दिलं असं उभा राहून मान हलवायला माझा बैल अजून कॉलेजात गेलेला नाही